Welcome students. Today in SST we are going to study about the first chapter when, where and how. Now in this chapter we are going to study all about or in this syllabus, in 7th standard syllabus we are going to study about the history of medieval period. What is the medieval period history? Right? The medieval period begins from 8th century to 18th century. Right? 8व्या शतकापासून 8th सेंचुरी पासून ते 18th सेंचुरी पर्यंत हा जो मधला पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतो मिडीवल पिरियड. त्याच्यामध्ये पण दोन भाग आहेत. पहिला भाग जो आहे 8 पासून 12th सेंचुरी पर्यंत 8th सेंचुरी टू 12th सेंचुरी पर्यंत त्याला आपण ट्रान्झिशन पिरियड म्हणतो आणि अर्ली मिडीवल पिरियड पण म्हणतो. ट्रान्झिशन किंवा अर्ली मिडीवल पिरियड. बरोबर. तर त्यानंतर 12th सेंचुरी ते 18th सेंचुरी. बरोबर. बघा 8, 12, 18 हा पिरियड अर्ली मिडीवल पिरियड किंवा त्याला ट्रान्झिशन पिरियड म्हणतो. हा पिरियड लेटर मिडीवल पिरियड. आलं लक्षात. तर असा हा डिव्हिजन केलेला आहे मिडीवल पिरियडचा. मिडीवल पिरियड म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय अभ्यास करायला मिळणार. बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. जो काय ट्रान्झिशन पिरियड जो म्हणतो आपण अर्ली मिडीवल पिरियड, या अर्ली मिडीवल पिरियड मध्ये इंडियामध्ये कोणकोणते रूलर्स आले, कोणते रूलर्स आले. तर याच्यामध्ये मोस्टली आपले जे रूलर्स होते इंडियामध्ये ते इंडियन ओरिजिनचे होते. भारतातले मूळ भारतातले होते ते. बरोबर. तर याचे जे रूलर्स होते तर त्यांचं नाव काय बरेचसे चोलाज होते, पांड्याज होते, चालुक्याज होते, राष्ट्रकूताज होते. असे हे रूलर्स होते जे इंडियन ओरिजिनवाले होते. ते सगळ्यांची लढाई आपल्याला 8 to 12th सेंचुरी मध्ये अर्ली मिडीवल मध्ये पाहायला मिळते. ते पूर्णपणे अभ्यास करून आपल्याला त्याच्यावर याच्यामध्ये अजून काय पाहायचं की नुसते त्यांचे वॉर्स नाही तर त्यांनी कशा पद्धतीने नवीन टाउन्स तयार केले, नवीन टेम्पल्स तयार केले, नवीन सिटीज तयार केले. सिटीज म्हणजे ट्रेडिंगसाठी, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांनी नवीन टाउन, सिटीज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, परत रोड ट्रान्सपोर्ट, इरिगेशन, ॲग्रिकल्चर या सगळ्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट केली आणि त्यांचं राज्य पण सक्सेसफुली चालवलं. मग ते एक राज्य आपल्याला माहिती आहे हिस्ट्री म्हणजे काय, एका राजाने दुसऱ्या राज्यावर बरोबर वॉर केलं, मग तो जिंकला, त्याचं राज्य तिथं. मग तसं अर्ली मिडीवल पिरियडमध्ये पण असंच घडत गेलं की जे राजे होते त्यांनी एकमेकांबरोबर वॉर करून विन करत चालले होते. बरोबर. मग ते पॉवर त्यांचं एम्पायर वाढत चाललं होतं. राईट. तर हे सगळं आपल्याला 8 to 12th सेंचुरीमध्ये ते अभ्यास करायचा आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याला दुसरी गोष्टी काय बघायची की साऊथला कुठले होते, चोलाज होते, विजयनगरवाले होते. बरोबर. तर नॉर्थला कुठे होते, राजपूत वगैरे हे जे गोष्टी होत्या. त्यानंतर आपल्याला मेजर कास्ट ग्रुप पण पाहायला मिळणार आहे. मेजर कास्ट ग्रुप कोणते होते मेजर कास्ट ग्रुप, तर राजपूत होते. बरोबर. राजपूत नंतर कयास्ताज होते. राजपूत, कयास्ताज असे मेजर कास्ट होते. म्हणजे काय, तो समुदाय, तो समाज जास्त प्रमाणात पसरला गेला होता. मग ते मोठे एम्पायर तयार केलं त्या जातीच्या नावावर किंवा त्या धर्माच्या नावावर. त्याचं नाव आपण राजपूत म्हणले किंवा राष्ट्रकूताज म्हणले. त्या रिजनमध्ये सगळ्यात जास्त संख्या त्यांची होती, पॉवरफुल ते होते, त्यामुळे त्यांचं राज्य तिथं लागलं. तसे मेजर कास्ट ग्रुप्स पण आपल्याला पाहायला मिळणार आहे या चॅप्टरमध्ये. त्याच्याबरोबर आपल्याला अजून की एक गोष्ट पाहायला मिळणार आहे की आपण बघितलंय प्रिव्हियस क्लासमध्ये 6th स्टँडर्डमध्ये मेजर रिलीजन कोणता होता. मेजर रिलीजन होता बुद्धिझम. बरोबर. गौतम बुद्धांचा आणि जैनिझम, हे महावीर जैन यांचा. बरोबर. वर्तमान महावीर यांचं जे हे होतं आणि हे गौतम बुद्धांचं. तर हे दोन रिलीजन अर्ली म्हणजे काय एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायला मिळत होता आणि जास्त पॉप्युलर रिलीजन हे दोनच होते त्या काळात तिथं 6th स्टँडर्डमध्ये. पण आता सध्या या मिडीवल पिरियडमध्ये या 8 to 18th सेंचुरीमध्ये आपल्याला नवीन रिलीजन जो पाहायला मिळणार आहे इथं तो कोणता आहे, हिंदू. आणि दुसरा कुठला आहे, इस्लाम. इस्लाम म्हणजे मुस्लिम. बरोबर. हिंदू रिलीजन जास्त पॉप्युलर का झाला या काळामध्ये, या पिरियडमध्ये, तर तो झाला भक्ती मुवमेंट. भक्ती मुवमेंट म्हणजे काय की जे काय संत की जे काय प्रीचर्स होते म्हणजे त्या धर्माबद्दल प्रवचन करणारे, मार्गदर्शन करणारे हे जे काही लोक होते, ही लोक गावोगावी जायचे, सभा घ्यायचे, लोकांना मार्गदर्शन करायचे, इम्पॉर्टन्स सांगायचे हिंदू धर्म काय आहे काय नाही. तर त्यामुळे लोक त्यामध्ये जास्तीत जास्त अट्रॅक्ट व्हायचे आणि फॉलो करायचे. त्यामुळे हिंदू जास्तीत जास्त पसरला गेला धर्म. दुसरी गोष्ट इस्लाम. याच्यासाठी पण दुसरी गोष्ट काय, सुफी संत.
म्हणजे एका भजनच्या द्वारे, गाण्याच्या द्वारे प्रवचन करून लोकांपर्यंत पोहोचवायचा. इस्लाम धर्म म्हणजे मुस्लिम धर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी हे दोन मुवमेंट्स चालू होते, भक्ती मुवमेंट आणि सुफी मुवमेंट. या दोन मुवमेंट्समुळे झालं काय की जे बुद्धिझम आणि जैनिझम पूर्वी चालत होतं ते काय झालं, डिक्लाइन झालं. लोक याच्याकडे कमी अट्रॅक्ट झाले. हे आता लेटेस्ट होतं म्हणून याच्याकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट झाले. बरोबर, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याचं इम्पॉर्टन्स काय झालं, लोकांमध्ये कमी झालं आणि लोक तो रिलिजन कमी वापरायला लागले किंवा कमी फॉलो करायला लागले. अंडरस्टूड. हे दोन गोष्टी झाल्या, डिक्लाइन आणि हे विकसित झाल्या. अजून कुठल्या गोष्टी झाल्या की विमेनचं स्टेटस. विमेन स्टेटस, महिलांचं विमेन स्टेटस काय की विमेनचं स्टेटस काय लिमिटेड ठरलं गेलं की त्यांनी ह्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी करायच्या नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी लिमिटेशन्स आलं त्यांच्यावर. बरोबर, मग ते विमेनचं स्टेटस पण डिक्लाइन होत गेलं. अजून याच्यासोबत आपण जर बघितलं की मी काय सांगितलं, टाउन्स अँड सिटीज डेव्हलप झाले. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार. ओके, नाव याच्या व्यतिरिक्त अजून काय, रूलर्स बघितले आपण भरपूर, नवीन रिलिजन्स वगैरे आले ते पण बघितलं, विमेनचं स्टेटस पण बघितलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. दुसऱ्या गोष्टी कुठल्या की नॉमेनक्लेचर. काय नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, इंडियाचे वेगवेगळे नाव. इंडियाला आत्ता इंडिया म्हणतो आपण, पण पूर्वीपासून त्याला वेगवेगळे नावं दिली जात होती. ज्याला जे वाटत होतं त्याला योग्य त्या पद्धतीने ते नावं दिले जातात, त्याला नॉमेनक्लेचर म्हणतो. इंडियाचे कोणते कोणते नाव असते सगळ्यात पहिले बघूया. इंडियाला जे नाव दिलं गेलं होतं की आपण पुराणमध्ये पण बघतो किंवा द एम्परर जे 6th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं, द ग्रेट अशोका. बरोबर, त्यांच्या पण इन्स्क्रिप्शन म्हणजे त्यांच्या पण काळामध्ये जे काही कोरीव काम केले गेले होते ना, बरोबर, त्या काळामध्ये त्या भारताला काय नाव दिलं गेलं होतं किंवा पुराणमध्ये भारताला काय नाव दिलं गेलं होतं, जांभूळ द्वीपा. जांभूळ द्वीपा. बरोबर, हे नाव दिलं गेलं होतं अशोकांच्या काळामध्ये. पुराणामध्ये ते भारताला हे नावाने ओळखलं जात होतं. दुसरं नाव काय की आपण बघितलं ऋग्वेद पाहिजे आपल्याला, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद. ऋग्वेद मध्ये भारताला काय नाव दिलं गेलं होतं, भारत. भारताला काय नाव दिलं गेलं, भारतवर्ष. भारतवर्ष म्हणजे नेमकं काय की का बरं त्याला भारतवर्ष म्हणलं गेलं की भारतामध्ये, इंडियामध्ये हे एक असं लँड आहे, आपलं कंट्री एक असं लँड आहे की जिथं मोस्ट पॉवरफुल 10 किंग्स होते. त्या 10 किंग्सची मोठी बॅटल जी घडली होती, 10 किंग्सची मोठी बॅटल, मोठे युद्ध झालं होतं, 10 मोठे युद्ध झाले होते. की असे लोकांचा समुदाय किंवा अशी लोक, असे सैनिक की ज्या 10 मोठ्या युद्धामध्ये सामील झाले होते. बरोबर, 10 मोठ्या युद्धामध्ये सामील झाले होते, त्यामुळं त्याला भारतवर्ष म्हणून नाव दिलं गेलं होतं. त्या एरियाला जे कॅप्चर झालं ना, ज्या एरियाला त्यांनी कंट्रोल घेतला नंतर जिंकल्यावर, त्या एरियाला भारतवर्ष म्हणून मानलं जात होतं. आलं लक्षात. 10 मोठ्या युद्धामध्ये सामील होऊन ते युद्ध जिंकून ते एरिया कॅप्चर केला, तर त्याला नाव दिलं गेलं भारतवर्ष. बरोबर, तर हे ऋग्वेदमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर अवस्थामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, अवस्थाने इंडियाला काय म्हटलं गेलं, हेप्त हिंदू. हेप्त हिंदू. आलं लक्षात. हेप्त हिंदू म्हणजे जे ऋग्वेद मध्ये आपल्याला कळतं, हेप्त हिंदूचा अर्थ काय, सप्त सिंधू. आलं लक्षात. सिंधू नदीच्या काठीला राहणारी लोकवस्ती, म्हणजे जे ह्युमन सेटलमेंट झालं होतं इंडस रिव्हरच्या आजूबाजूला बेसिनमध्ये, तर त्याला हेप्त हिंदू म्हणून तिथं अवस्थीनुसार त्याला ते नाव दिलं गेलं होतं. अवस्थीनुसार हेप्त हिंदू एक नाव दिलं गेलं होतं. नंतर ना आर्यवर्त हे नाव दिलं गेलं होतं. आर्यवर्त का नाव दिलं गेलं होतं की जे इन्व्हेडर्स आले इंडियामध्ये, त्यांनी इंडियामध्ये येऊन राज्य केलं, मोठमोठे नवीन किंगडम्स वगैरे तयार केले, त्यामुळं इंडियाला आर्यवर्त नाव दिलं गेलं. बरोबर, हे एक आर्यवर्त नाव दिलं गेलं. नंतर मग पर्शियन जो रायटर होता की जो पर्शियन ट्रॅव्हलॉग म्हणतो ना आपण, ट्रॅव्हलॉग म्हणजे काय की बाहेरच्या व्यक्तीने दुसरीकडे जाऊन तिथं जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि ती लिहून ठेवली, त्याच्यासाठी ती इन्फॉर्मेशन लिहून ठेवली, त्याला ट्रॅव्हलॉग म्हणतात. बरोबर, असाच एक ट्रॅव्हलर होता, त्याचं नाव काय, अल्बिरानी. अल्बिरानी नावाच्या ट्रॅव्हलरनी काय केलं की इंडियामध्ये आला, इंडियाची पूर्ण माहिती घेतली, त्याच्यानुसार त्याला काय त्यांनी नाव दिलं इंडियाला, त्याला नाव दिलं तारिक ए
तारिक अल हिंद, तारिक अल हिंद हे त्या अल-बिरुनीने नाव दिले इंडियाला. मग नंतर ना जसं मोगल आले, मोगलांचा पहिला राजा कोण आला आपण बघितलं की बाबर हा पहिला राजा आला. तर मोगल आल्या त्या बाबरने इंडियाला काय नाव दिलं? हिंदुस्तान. इंडियाला काय नाव दिलं त्यांनी? त्याचं राज्य होतं, ज्याचं राज्य आलं त्यांनी त्याला त्याच्यानुसार योग्य वाटेल तसं नाव दिलं. तर अशी वेगवेगळे इंडियाचे नाव आपण बघितले, बरोबर. तर हे नॉमेनक्लेचर मध्ये येतं. आता लक्षात ह्याच्यात अजून एक गोष्ट कुठली की अर्ली मिडिवल पिरियड मध्ये बघितलं कोणते राजे महाराजे आले होते, इंडियन ओरिजिन वाले होते सगळे. लेटर मिडिवल पिरियड जो 12th सेंचुरी टू 18th सेंचुरी मधला आहे, लेटर मिडिवल मध्ये कोण येतं नेमकं? लेटर मिडिवल मध्ये जे काय बाहेरनं आलेले राजे होते इंडियामध्ये आले, इंडियामध्ये कंट्रोल करायला चालू केलं, एम्पायर एस्टॅब्लिश करायला चालू केलं, कॅप्चर करायला चालू केलं, त्या लोकांना या पिरियडमध्ये पकडले गेले. आलं लक्षात का विभागणी केली? हे फक्त इंडियन ओरिजिनचे होते मोस्टली, आणि हे बाहेरनं आलेले राजे लोक होते जे इंडियामध्ये येऊन स्वतःचं राज्य तयार केलं गेलं. आलं लक्षात. तर याच्यामध्ये बरेचसे जे पर्शियन राजे आहेत, पर्शियन जो पहिला आला तर मोहम्मद गझनी, हे सगळे आले तिकडून. पण त्याच्यामध्ये कसं होतं आपण बघतो प्रथा कशी चालती, राजाचाच मुलगा राजा होणार, बरोबर. तर इथं कशी प्रथा होती, या दिल्ली सल्तनने त्याला नाव दिले. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या पूर्ण याच्यामध्ये दोन प्रकारचे राज्य तयार झाले होते. पहिला आहे दिल्ली सल्तनत आणि दुसरा आहे मोगल एम्पायर, बरोबर. हे दोन मोठे डायनेस्टी म्हणजे दोन मोठे पिरियड्स ह्या 7th आणि 18th सेंचुरीच्या मध्ये घडलेले आहेत. दिल्ली सल्तनत कोण जे बाहेरचे आलेले होते ना पर्शियन सल्तनत, ते इथे दिल्लीमध्ये त्यांनी कॅपिटल सिटी बनवले, इंडियावर कंट्रोल करायला लागले. त्याच्यानंतर तिथं राज्य करायचं होतं, दुसरीकडे पण राज्य करायचं, मग तिथं कोणतं अपॉइंट करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलं की इथे त्यांचे खास गुलामांमधले एक निवडला जात होता. त्याची आपण बघतो की बऱ्याचशा मूव्हीजमध्ये दाखवले बघा, त्यांचे लढाई लावले जात होते, जो जिंकेल त्याला इनाम दिलं जात होतं, प्राइज दिलं जात होतं, त्याला अपॉइंट केलं. असे सैनिकांमधनं असो गुलाममधनं असो असा एक शूरवीर निवडला जात होता आणि त्याला अपॉइंट केलं जात होतं हे एम्पायर सांभाळण्यासाठी, त्यांच्या ऑन बिहाफ, म्हणजे त्यांच्या अंडर पण इथं सांभाळायचं तुम्ही. आलं लक्षात. तर तसे बरेचसे डायनेस्टीज आपल्याला बघायला मिळणार आहे. स्लेव्ह डायनेस्टीमधनं काही जण आले, जे राजा लोक नव्हते पण ते स्लेव्ह होते, गुलाम होते, गुलामांमधनं ते उभारले, शूर होते, मग ते राजकारण पूर्णपणे राज्यगद्दी सांभाळायला लागले, त्याला स्लेव्ह डायनेस्टी म्हणतो. असे बरेचसे डायनेस्टीज येऊन गेले या दिल्ली सल्तनतला. आलं लक्षात. मग त्यानंतर मुघल्स आले. मुघल्स पण सगळ्यात पहिले मी सांगितलं तसं बाबर आले, बरोबर. बाबर नंतर मग हळूहळू मोगल एम्पायर एक वाढत गेले. त्यांची जनरेशन आफ्टर जनरेशन त्यांनी ते राजगद्दी एम्पायर पूर्णपणे सांभाळलं. अंडरस्टूड. या पद्धतीने आपल्याला या पूर्णपणे वेन वेअर अँड हाऊ मध्ये हे सगळं पाहायचं आहे, राईट. पहिली गोष्ट काय पाहिली, हे सेंचुरीचं डिव्हिजन बघितलं आपण. दोन विभाग झाले, 8 to 18 चे दोन भाग. अर्ली याला ट्रान्झिशन पण म्हणतो आपण. नंतर लेटर मिडिवल पिरियड. अर्ली मध्ये सगळे इंडियन ओरिजिनवाले राजे महाराजे, लेटर मध्ये बाहेरनं आलेले राजे महाराजे, बरोबर. इंडियाचे वेगवेगळे नावं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या रायटर्सनी जे अल-बिरुनी सारखे होते त्यांनी लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे ऋग्वेदमध्ये असेल किंवा अवस्थे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अशोका एम्पायरच्या काळामध्ये वेगवेगळे नावं दिलेले आहेत, बरोबर. नंतर दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट अजून काय बघितली, रिलिजन कुठले त्या काळात पॉप्युलर झाले, हिंदू आणि इस्लाम. तर हे कशामुळे झाले हे पण बघितलं. वुमेनचं स्टेटस काय झालं, बुद्धिझम आणि जैनिझमचं काय झालं, हे सगळं ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत.